हॅलो एव्हरीवन. तर जय शिवराय सगळ्यांना. तर या प्रोग्रामिंग इन सीच्या सिरीजमध्ये ऑलरेडी आपण दोन अल्गोरिदम आणि प्रोग्राम कव्हर केलेले आहेत. कुठले दोन प्रोग्राम कव्हर केलेले आहेत? ॲडिशन ऑफ टू इंटिजर नंबर्सचा अल्गोरिदम, त्याचा प्रोग्राम. एरिया ऑफ रेक्टँगलचा अल्गोरिदम, त्याचा प्रोग्राम. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत अल्गोरिदम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत त्याचा प्रोग्राम. तर हा आपण बेस स्ट्रॉंग करण्यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न आहे. अल्गोरिदम प्रोग्रामची सिरीज आपण चालवलेली आहे. तर पहा, मॅथमॅटिक्स समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला मॅथमध्ये क्वेश्चन यायचा की आपल्याला रेडियस ही दिलेली आहे. पहा, रेडियस इज गिव्हन आणि आपल्याला सांगितले एरिया कॅल्क्युलेट करून दाखवा सर्कलचा. तर बघा, हा असतो आपला सर्कल, हे असते त्याची रेडियस जी दिलेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. तर आपण कसं करायचं? रेडियस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. एरियाचा फॉर्म्युला काय असतो रे? एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो? पाय आर स्क्वेअर. आठवतंय बरोबर? पायची व्हॅल्यू काय पुट करायचं आपण? 3.14 मल्टिप्लाइड बाय रेडियस इज 5. रेडियस इज 5. 5 इंटू 5. तर आन्सर किती येते? 25 इंटू 3.14 विच इज अप्रॉक्सिमेटली 78.5 सेंटीमीटर स्क्वेअर. तर असं कॅल्क्युलेट करायचं आपण मॅथ्समध्ये एरिया. चला, तर अल्गोरिदम पाहू. तर तुम्हाला बेसिक स्टेप्स ह्या अल्गोरिदमच्या माहीतच पाहिजे. आपले मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर आधी ते पाहून घ्या. तुम्हाला या स्टेप्स लक्षात येऊन जातील. जनरल स्टेप्स तुम्हाला पाठ झालेल्याच असतील. तर पहा, आपल्याला सुरुवात करायची आहे स्टार्ट पासून शेवट करायचं आहे स्टॉपला, ॲज युज्युअल. तर आपली पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप आहे डिक्लेअर व्हेरिएबल पाय. पहा, पायची व्हॅल्यू जी आहे दिस इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कशाला म्हणतात ते आपण येत्या व्हिडिओमध्ये पाहूच. पण कॉन्स्टंट हे असे व्हेरिएबल्स असतात ज्यांच्या व्हॅल्यू थ्रू आउट द प्रोग्राम चेंज होणार नाहीत. जसं पायची व्हॅल्यू एक एरोप्लेनची डिझाईन असेल किंवा एक छोट्याशा पेनची डिझाईन असेल, पायची व्हॅल्यू ही जगामध्ये 3.1444 हीच वापरली जाते. फिक्स आहे, कधीच चेंज होणार नाही. म्हणून बघा, आपण ज्या वेळेस डिक्लेअर केलेलं आहे त्याच वेळी त्याला इनिशियलाइज केलं. प्रोग्राम करताना आपण ही गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची आहे. ज्यावेळी व्हेरिएबलला डिक्लेअर केलंय त्याच वेळी त्याला इनिशियलाइज देखील केलेलं आहे. का बरं? ती व्हॅल्यू नंतर भविष्यामध्ये बदलणार नाही. दुसरा व्हेरिएबल आहे आपला रेडियस. जो आपला व्हेरिएबल आहे, जो व्हॅरी होणार आहे, जो चेंज होणार आहे, ज्याची व्हॅल्यू आपण युजरकडून इनपुट म्हणून घेऊ. तर तिसरा आहे आपला रिझल्ट स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल बनवलाय आपण, ज्याचं नाव आहे एरिया. तर रीड द व्हॅल्यू. सांगा मग, 3 व्हेरिएबल्स मध्ये कशाची व्हॅल्यू रीड करू मी? पायची व्हॅल्यू गरज आहे रीड करण्याची? नाही. एरियाची व्हॅल्यू रीड करायची गरज आहे? नाही. तो तर आपण कॅल्क्युलेट करणार आहे. मग रीड कशाची व्हॅल्यू करायची? येस, करेक्ट आहे. रेडियसची व्हॅल्यू रीड करायची. तर रीड द व्हॅल्यू ऑफ रेडियस. एकच इनपुट घ्यायचा आहे आपल्याला. तर पहा, मग काय करायचं आपल्याला? रेडियसला स्वतःशी मल्टिप्लाय करायचंय. मल्टिप्लाय एरिया विथ इटसेल्फ. एरिया नाही, मल्टिप्लाय रेडियस विथ इटसेल्फ. आणि मग देन विथ पाय, त्याला पाय सोबत मल्टिप्लाय करा. हे जे रिझल्ट येईल तुमचं, असाइन द रिझल्ट टू द एरिया. तर मल्टिप्लाय रेडियस विथ इटसेल्फ, देन विथ पाय अँड असाइन द रिझल्ट टू द एरिया. आपला रिझल्ट कशात स्टोअर झालेला आहे? एरिया व्हेरिएबलमध्ये. त्याला डिस्प्ले करून टाका आणि स्टॉप करा. तर हा होता अल्गोरिदम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. येत्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचा प्रोग्राम पाहू. धन्यवाद.